राम राम शेतकरी मित्रांनो, एकीकडे कांदा निर्यात खुली झाली आहे. मात्र 5 मे 2024 रोजी कांदा निर्यात खुली झाल्याचे नोटिफिकेशन जारी झाले. केवळ त्याच दिवशी कांद्याची आवक वाढली आणि भावही वाढले होते. त्या दिवशी शनिवारी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 2200 रुपयापर्यंत दर होता. मात्र सोमवारपासून पुन्हा एकदा जैसे ते परिस्थिती असून कांद्याचे सरासरी बाजारभाव 1400 रुपयापर्यंत आले आहेत. आज सकाळच्या सत्रात केवळ 1400 रुपये दर हा सरासरी मिळाला आहे. त्यामुळे निर्यात खुली करूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नसल्याचे चित्र आहे. गेल्या अनेक दिवसापासून कांद्याचा प्रश्नाचा तिढा अद्यापही कायम असून डिसेंबरपासून सुरू निर्यात बंदी शनिवारी खुली करण्यात आली. याबाबत केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने 3 मे रोजी अध्यादेश काढून भारतातून कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली. $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य, 40% निर्यात शुल्क अशा निर्यातीच्या अटी ठेवण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले दर पाहता व्यापाऱ्यांनी जास्त दर देऊन कांदा खरेदी केला व निर्यातीसाठी बंदरावर पाठवला. मात्र सद्यस्थितीत सरकारच्या सावळ्या गोंधळामुळे कांदा निर्यात होणारे असंख्य कंटेनर अडकून आहेत. याचा फटका निर्यातदारांना बसल्याने कांद्याचे भाव पुन्हा गडगडले आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे भाव केवळ एका दिवसापुरतेच राहिले. दरम्यान कांदा निर्यात बंदी संपून 4 दिवस उलटले तरी कांद्याचा घाऊक दरात फारशी वाढ झालेली नाही. केवळ अध्यादेश काढल्याचा 1 दिवस सोडला तर मागील 2 दिवसापासून 12 ते 14 रुपये दर मिळत आहे. तर भारताने कांदा निर्यात सुरू केल्यानंतर अवघ्या 3 दिवसांनी पाकिस्तानमधून मलेशिया आणि दुबईला निर्यात होणाऱ्या कांद्याच्या किमतीत घट झाली आहे. तसेच चीनने देखील कांदा बाजारभाव कमी केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे निर्यातदाराचे कंटेनर JNPT बंदरावर अडकून होते. काल दुपारनंतर हा मुद्दा सुटल्यानंतर कामकाज पूर्वपदावर आले होते. मात्र आजही बाजारभाव जैसे ते असल्याने पुढील काळात भाव वाढतील का, निर्यातीचा वेग वाढेल का, हेही पाहावे लागणार आहे. सद्यस्थितीत सरकारने निर्यात खुली केली असली तरी $550 प्रति टन किमान निर्यात मूल्य, 40% निर्यात शुल्क अशा अटी ठेवल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना प्रति किलो मागे 18 रुपये निर्यात शुल्क, 25 रुपयापर्यंत वाहतुकीचा खर्च, त्यामुळे निर्यात होणे मुश्किल आहे. शिवाय इतर देशांनी देखील लागलीच भाव कमी केले. निर्यात शुल्क भरणे अवघड जात असल्याने निर्यात कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारने 40% निर्यात शुल्क काढून टाकावे, व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा, असे मत चाकण येथील कांदा व्यापारी मयूर बोरा यांनी व्यक्त केले. तर बळीराजाचे शेतकरी गट अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर म्हणाले की शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र निर्यातसाठी घालून देण्यात आलेल्या अटीमुळे निर्यात करण्यास अडथळे येऊ लागले आहेत. मुळात सरकारला निर्यात होऊ द्यायची नाही, कारण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा होईल आणि स्पर्धा झाली तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील. मात्र सरकारला असे होऊ द्यायचे नाही. तसेच निर्यातदारांना निर्यात सुरळीत होत नसल्याचा फटका बसतो आहे. त्यामुळे पुन्हा बाजारभावात घसरण होत आहे. म्हणून निर्यातीवर कोणत्याही प्रकारचे बंधन नको, जेणेकरून निर्यात सुरळीत होईल आणि सर्वच घटकांना त्याचा फायदा होईल. अशा स्थितीत नाफेड NCLने कांदा खरेदी करावी असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.